चला नमस्कार. आपण तुम्हाला आता ह्याच्यामध्ये निवडुंगाचे प्रकार 3 आयुर्वेदिक वनस्पती एका ठिकाणी मला बघायला मिळाल्या. त्याचं मी फक्त थोडंसं एक्सप्लोरेशन करून सांगतो तुम्हाला. ही जी दिसते तुम्हाला त्याला द्विधारी निवडुंग किंवा निवडुंग म्हणतात. निवडुंगाचे अनेक प्रकार, इंग्लिशमध्ये याला कॅक्टस म्हणतात. ह्या ठिकाणी तुम्हाला जे मी जर थोडंसं झूम करून दाखवतो, हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हे जाणकारांच्या लक्षात आलं असेल तरी पण मी इन जनरलसाठी सगळं समजून सांगतो. ही जी पांढरं फुलं आहेत ना, ही आहेत चित्रक. अलग लक्षात, ह्या ठिकाणी चित्रक बघायला मिळते. आणि थोडासा सहजासहजी न सापडणारा प्रकार, दिसणारा प्रकार, तो म्हणजे हा. बघत असेल तुम्ही तर मला सांगाल का कॉमेंट करून? हा हे उत्तरच मी देतो आता, कधी आपली भेट होईल नाही होईल. तर हा आहे फड्या निवडुंग. ह्याला हे लाल लाल बोंड छान बघा, हे नवीन पान फुटत आहे आणि याला लाल बोंड येतात. अलग लक्षात, आता बघायला मिळत नाहीये. आणि चित्रक बघा तुम्हाला, चित्रक हा अगदी भरपूर प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये चित्रक. म्हणजे वैद्याची दृष्टी ही आपोआपच निसर्गाप्रती ना अशी जागृत होऊन जाते बरं का. दिसलं की असं खूप असं मन उल्लसित होतं. चित्रकाची माहिती तर मी वारंवार सांगतोच. चित्रकाच्या मुळाची त्वचा आरोग्यवर्धी निसर्ग कल्पामध्ये वापरली जाते. हे आहे ते फड्या निवडुंग. तुम्ही बघू शकता, हे असं त्याचं खाली जाड खोड म्हणू शकतो आपण त्याला, आणि त्याला पुढे आलेले हे एकाला एक फड्या निवडुंग. आणि जे पुढं दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, हा जो आहे हा त्रिधारी निवडुंग. दोघांचं एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. चित्रक, फड्या निवडुंग आणि त्रिधारी निवडुंग. आणि मी आता आहे सडावाघापूर, पाटण ते मला वाटतं तारळी रस्ता, सडावाघापूर या ठिकाणी. आणि या ठिकाणी सगळं पवनचक्क्यांचं साम्राज्य आहे. माणसाने निसर्गाची वाट कशी लावावी याचं हे मूर्तिमंत उदाहरण. खरं तर ह्याला विज्ञानाचा अभिशाप म्हणावा का आणखी काही, मला खरंच काही कळत नाही. पण ठीक आहे, कालाय तस्मै नमः. पूर्ण पठार प्रदेश आहे. आपण आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या व्हिडिओचा शेवट मी चित्रक, निवडुंग आणि फड्या निवडुंग या सगळ्याला एका फ्रेममध्ये घेऊन करतोय. धन्यवाद.